घरात सगळ्यांसाठी राबणारी, सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी आमची स्त्री स्वतःचं आरोग्य मात्र कधी बघत नाही, बरोबर ना. आम्हाला वेळच नसतो आरोग्य स्वतःचं बघायला. पण आपले पूर्वज खूप हुशार होते बघा. महिलांचा पेहराव असेल, तिच्या सराउंडिंग ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्यातून तिचं आरोग्य स्वतःहून लक्ष न देता सुद्धा चांगलं राहील या कल्पनेतूनच आपल्या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. पण आपण त्या हळूहळू विसरत आलो आणि त्याची आठवण करून द्यायला फक्त मी आज आले. बघा, आपण टिकली लावतो, महिला दागिने घालतात, अलंकार घालतात. आज सणासुदीलाच फक्त आपण सगळे अलंकार घालतो, छान नटून थटून जातो. पण त्याचं काय आपल्या शरीराशी, काय आपल्या आरोग्याशी नातं आहे माहिती आहे का आपल्याला? नाही. फक्त आम्हाला एवढंच माहिती आहे, सौभाग्यासाठी. कुंकू का लावतात, टिकली का लावतात? सौभाग्यासाठी. पूर्वी बायका कुंकू लावायच्या, माहिती आहे ना. ठसठसीत कुंकू लावलेलं असायचं. आज आपण कुंकू नाही लावू शकत. धावत्या या आत्ताच्या युगामध्ये कुंकू लावणं शक्य नाहीये. टिकली लावतो, पण रोज ज्या ठिकाणी आपण टिकली लावतो, करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे त्याने रोज सकाळी 30 सेकंद मसाज जरी केला तरी या भागात काही पॉइंट्स असे असतात की डोकं दुखीचा जो काही डोकं दुखतं ना, मग बायकांचं खूप डोकं दुखतं, हा डोकं दुखण्याचा त्रास खूप कमी होतो. मायग्रेन असेल, अर्ध डोकं दुखणं, बरेच प्रॉब्लेम असतात, हे इथे मसाज केल्यानंतर हे कमी येतात. किंवा आपण नाक टोचलं जातं, माहिती आहे ना. याने काय होतं तर रक्ताभिसरण जे आहे ते शरीरातल्या वाहिन्या चांगलं काम करतात. मंगळसूत्र घालतात, डोरलं घालतात, माहिती आहे. पूर्वी अगदी छोटं असायचं, त्याच्या वाट्या मंगळसूत्राच्या गळ्याला इथे टेकलेल्या असायच्या. याने थायरॉइडचे त्रास, थायरॉइडचा प्रॉब्लेम, हल्ली महिलांना सगळ्यांना सर्रास थायरॉइड असतो, तो थायरॉइड पूर्वी नव्हता. त्याचं कारण हे होतं की मंगळसूत्राच्या वाट्या गळ्याला टेकलेल्या असायच्या. हातात बांगड्या घातल्या जातात, काचेच्या बांगड्या असाव्यात, त्याने गर्भाशयातील जे काही त्रास असतात ते कमी होतात. पायात जे पैंजण घातलं जातं, पैंजण माहिती आहे ना का घालतात? पैंजण तरी माहिती असेल. उष्णतेचा त्रास जो आहे तो कमी होतो. पायात जोडवी घालतात. हार्मोन्समध्ये बऱ्याच बायकांना त्रास होतो, मी हार्मोन्सचं नंतर तुम्हाला सांगणार आहे. हार्मोन इम्बॅलन्स होत असताना जो काही त्रास होतो तो बॅलन्स करण्यासाठी पायातल्या जोडव्या असतात. कान टोचले जातात. आज बाळ झालं की 12 दिवसाच्या आधीच आपण कान टोचतो. का टोचतो माहिती आहे? शास्त्र. फक्त कान टोचल्यामुळे जे काही मेंदूचा जो काही विकास असतो तो व्यवस्थित व्हायला लागतो आणि नम्रतेची भावना कान टोचल्याने आपल्यामध्ये येते. बघा, आपल्याला जर एखादी चूक झाली तर सॉरी सॉरी कसं म्हणतो? इथे पकडतो का सॉरी सॉरी? कानाला पकडतो ना. नम्रतेची भावना कान टोचल्याने नम्रतेची भावना येते. आम्हाला फक्त एवढंच कळतं, छान नटायचं, छान कानातलं घालायचं, मोठं मोठं मंगळसूत्र घालायचं, एवढंच समजतं. पण त्याच्या मागे सुद्धा हा सगळा हे शास्त्र आहे. त्याने आपलं जे काही आरोग्य आहे तो ऑटोमॅटिक आपलं चांगलं राहतं. पण एक लक्षात ठेवा, हे सगळं अलंकार जे आपण घालतो ते कधी घालतो? जेव्हा आपला आयुष्याचा जोडीदार आपल्या सोबत असतो तेव्हाच हे सगळं घालू शकतो, बरोबर आहे. याचा अर्थ तुमचा जो नवरा आहे, तुमचा जो जोडीदार आहे, तो जोपर्यंत आहे तोपर्यंतच तुमचं आरोग्य आहे, तोपर्यंतच तुमचं जगणं आहे आणि तोपर्यंतच तुमच्या जगण्याला अर्थ आहे. त्यामुळे मी सगळ्यांना नेहमी सांगत असते, मी तुम्हाला आजही सांगते की सगळ्यात मोठं आपल्या आरोग्याचं जे काही रहस्य असतं ते आपलं कुटुंब असतं, आपला नवरा असतो, आपली मुलं असतात. माझं महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे, महिलांसाठीच खास आहे. कारण घरातली एक महिला सुदृढ असेल, व्यवस्थित असेल तर तिचं अख्खं घर चांगलं राहतं. घरातली महिला जर किरकिरी असेल ना तर तिचं घर सुद्धा तसंच किरकिर असतं. मान्य आहे? नवरा 7 वाजता कामावरून घरी येतो, आपल्याला माहिती असतं. त्यावेळेला आम्ही काय करतो ना, आमच्या हातात मोठे मोठे अँड्रॉइड मोबाईल आहेत, ते पण नवऱ्यानेच दिलेला आहे. नवरा 7ला घरात येतो, अशा वेळेला तिचा फोन चालू असतो, आईशी फोन चालू असतो, बहिणीशी फोन चालू असतो, इकडच्या साड्या तिकडच्या साड्या, अमुक सासूने असंच केलं, ही शेजारची मेली अशीच करते. हे सगळं सांगण्यात आम्ही बायका एवढ्या गुंग असतो. तो नवरा येतो, स्वतःच सगळं आवडतो. काय ग, जरा चहा देतेस का म्हणलं की हां देत्याच, जरा दम काढा, आलेच म्हणते. ही अशी आमची बाई म्हणते. मला सांगा, हा नवरा येईल का घरी 7 वाजता? वेळेत घरी येईल? बर आला तर चहा प्यायला येईल का तुमच्याकडे?
तो चहा प्यायला नाही येणार, नाही तर दुसऱ्या शेजारच्या वाडीकडे चहा पिताना दिसेल. चालणार आहे? चालतो का तुमचा नवरा दुसऱ्या बाईकडे बघितलेला? मला तर नाही चालत बाबा. तुम्हाला चालतो का? मग याच्यासाठी नवरा 7ला येतो ना, तर छान जरा टापटीप राहिला. मला नाही चालत. बरं, याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? नवरा 7 वाजता जेव्हा घरी येतो अशा वेळेला स्वतः छान आवरून राहिला, सोशिक नाहीये बरं का. म्हणून मी रोज सोबत येते. नवरा कसाही असो, देखना असो, हेकना असो, टकला असो, पोट पुढं आलेला असो, कसाही असला तरी तो आपलाच असतो. बरोबर आहे ना? याच्यासाठी स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, आणि बघा आई वडील चांगले असतात ना तेव्हा मुलं सुद्धा चांगलीच होतात. म्हणजे मुलांना फार संस्काराची गरज पडत नाही. जेव्हा आई वडील चांगले असतात, सुशिक्षित असतात, छान असतात, समाधानी असतात, त्यावेळेला मुलांना जास्त संस्काराची गरज पडत नाही. त्यामुळे बाईने नवऱ्याला आणि आपल्या कुटुंबाला जपायला हवं. सगळ्यात महत्त्वाचा महिलांना जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे पिरियड्सचा प्रॉब्लेम. पिरियड्समध्ये बऱ्याच तक्रारी असतात. 100 मधल्या 90 मी म्हणेन 95% मुलींना, महिलांना अगदी वय जास्त झालं तरी सुद्धा हे सगळे प्रॉब्लेम्स होत असतात. इथं बसलेल्या देखील 95% बायका मुली अशाच असतील ज्यांना पिरियड्सचे प्रॉब्लेम्स असतात. पिरियड्समध्ये एकतर वेळेत येत नाहीत, आले तर ब्लड फ्लो जो आहे तो नीट नसतो, स्पॉटिंग होणं किंवा फ्लो जास्त असणं, अशा बऱ्याच तक्रारी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला पिंपळाच्या पानांचा काढा, जर तुम्ही जास्त जाड असाल, जाड असलेल्या बायकांनी पिंपळाच्या पानाचा काढा घ्यायचा आहे. ज्या नॉर्मल आहेत त्यांनी पिंपळाच्या पानाचा रस घ्यायचा आहे. पिरियडच्या ज्या काही तक्रारी असतात किंवा गाठी होणे हे सुद्धा प्रकार बरेच आहेत, गर्भाशयात गाठ आहे, बरेच प्रॉब्लेम्स होतात. पिंपळाच्या पानाचा रस किंवा काढा घेतल्यानंतर हे हळूहळू प्रॉब्लेम्स कमी होतात. अनामिक भीती बऱ्याच बायकांना वाटते बघा. खूप कधी कधी उदास, मूड स्विंग होणं हल्ली हा प्रकार आपण म्हणतो. लोकांना कळत नाही, पुरुषांना समजत नाही हिला काय होतंय, पण आपल्याला कळत असतं. शांत बसावंसं वाटतं, कधी रडावंसं वाटतं, कधी उगीच हसावंसं वाटतं. कुणाचं कोण मेलेलं असतं पण इकडे आमच्या बाईला भीती वाटते. होतं की नाही हा प्रॉब्लेम? सगळ्यांना होतो, सगळ्यांना हा त्रास जाणवतो. अशामध्ये लक्षात घ्या, हा कुठला आजार नाहीये, हा कुठला रोग नाही, आणि काही सगळ्या महिलांना यातून जावं लागतं आणि जातात. असं जर काही होत असेल तर गाजराचा रस, एक फुलपात्र भरून गाजराचा रस घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मध घालायचा आहे. हा जो रस आहे सकाळी अनाशापोटी 21 दिवस तुम्हाला करायचा आहे. या त्रासातून हळूहळू कमी व्हाल. जो हार्मोन्स इम्बॅलन्स होतात ते बॅलन्स व्हायला लागतील. हा त्रास खूप कमी व्हायला लागतो. पिरियड्समध्ये अंग दुखणं, पोट दुखणं, डोकं दुखणं, मरगळ होणं, बेडरेस्ट घ्यावंसं वाटणं, झोपावंसं वाटणं, काही काम करावंसं वाटत नाही, असाही बऱ्याच महिलांना त्रास होतो. मॅग्नेशियमची कमतरता शरीरात असल्यावर हे प्रॉब्लेम्स होतात. भोपळ्याच्या बिया याच्यासाठी तुम्ही खाऊ शकता, किंवा कॅल्शियम बरेल असे घरगुती बरेच काढे असतात, बऱ्याच खीर, उडदाची खीर तुम्ही खाऊ शकता, त्याने सुद्धा हा प्रॉब्लेम कमी व्हायला लागतो. शतावरी तुम्ही घेऊ शकता, शतावरी सगळीकडे मिळते, तुम्ही शतावरी खाऊ शकता. शतावरीने सुद्धा ताकद, बॉडीमध्ये ताकद येते, त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे प्रॉब्लेम्स कमी होतात. तोडकर संजीवनीचं नारी पुष्टी हे एक लिक्विड आहे. मी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगेल, कारण हे बनवताना तुम्हाला सगळ्या महिलांना डोळ्यासमोर ठेवून, कारण आमच्या क्लिनिकला जेव्हा महिला येतात, जे आजार घेऊन येतात ते सगळे आजार कारण एकच असतं. महिलांना एकच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो, एक तर डोक्यातले विचार जे अनावश्यक असतात त्याच्यामुळे आजारपण येतं, आणि दुसरं म्हणजे हे हार्मोन्समध्ये जे बदल होतात तीच महत्त्वाची तक्रार असते. बाकी महिलांना काहीही होत नाही. त्यामुळे हे नारीपुष्टी जे लिक्विड आहे, पिरियड्स चालू झाल्यापासून जे तुमचा मोनोपॉज होतो, म्हणजे पिरियड्स बंद होतात तोपर्यंत तुम्ही हे लिक्विड घ्यायचं आहे. फक्त तुमचं बूस्टर म्हणून हे आहे. बाकी कुठलीही दवाखान्यात जायची गरज पडणार नाही, कुठली औषधं खावी लागणार नाही, इथपर्यंत तुम्हाला ताकद येते. बाकी छोटे छोटे घरगुती उपाय असतात. काही जरी झाला तर बरेच उपाय मगापासून साहेबांनी सांगितले
ते उपाय घरच्या घरी करत राहायचंय, दवाखान्यात जावं तर लागणार नाही. शिवाय तुमचं आरोग्य छान राहील, तुमच्या मुलाबाळांचं आरोग्य छान राहील. पिरियड्सचे प्रॉब्लेम्स येतात, त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स येतात. नॉर्मल डिलिव्हरी हल्ली कुणाची होतच नाही म्हणजे आम्ही स्वतः ते करून घेत नाही, कारण आपल्याला नको असतं ते, तो त्रास नको असतो, ते पेन्स नको असतात. फाडून घेतलं की झालं, पण नंतर त्याचे किती त्रास होतात ते आज आपल्याला, तुम्हा लोकांना ज्यांचं सीझर झालं असेल त्यांना कळतं. मणका दुखतोय, हे दुखतंय, ते दुखतंय, मग आज आठवतं की सीझर करून घेतलं. नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल, चालणं फिरणं, तुमचं जी काही जीवनशैली आहे ती व्यवस्थित ठेवला तर सगळ्या गोष्टी नॅचरली शक्य होतात आणि त्या करायला लागा. नॅचरली जेवढं नॅचरल राहतं, नॅचरली सगळं करण्यासाठी बघा. आणि जर प्लॅन कोण करत असाल, मुली असतील किंवा तुमच्या मुली करत असतील, तर याच्यासाठी तोडकर संजीवनीची आरंभ म्हणून एक टॅबलेट आहे आणि ती काय करते सांगते. ती तुम्हाला गोळी नाहीये, डिलिव्हरी व्हायसाठी मदत करते असं नाहीये. जी काही आजपर्यंत आपण गोळ्या औषधं खाल्लेली असतात, सणासुदीला आपण काय करतो, दिवाळी आली की काय करतो, डायरेक्ट फटाके उडवून फराळ खातो का? घर स्वच्छ करतो, घराची झाडझूड करतो, घर स्वच्छ करतो, मग फराळ करतो, मग फटाके उडवतो, हो ना. आधी जी काही तयारी असते, 15 दिवस तुमची दिवाळीची तयारी चालू असते. त्याच प्रकारे शरीर आपलं बाळाला जन्म देत असताना शरीर सुद्धा त्या प्रकारे त्याला तयार करायचंय. म्हणजे शरीराची स्वच्छता करणं, जी काही गोळ्या औषधं खाल्ली असतील त्याच्यातून ते सगळं क्लीन करणं आणि छानसं मग गर्भधारणा जी राहते, छानसं बाळ जन्माला घालण्यासाठी जे प्लॅनिंग आहे त्याच्यासाठी सुरुवातीला आरंभ एक टॅबलेट आहे, सकाळी एक संध्याकाळी एक, तेवढी घ्यायची आहे. प्रेग्नन्सी कन्सिव्ह